म्हणजे मी काही तुला दोष देत नाहीये किंवा तुझ्या चुका काढत नाहीये, संशय तर अजिबात घेत नाहीये ग मी. कारण मला ना असं वाटतं की तू खोटं बोलणारी मुलगी नाहीच आहेस. पण जे झालं ते काय झालं आणि तू नक्की काय पाहिलंस ते सांग ना मला. स्वानंदी, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही नाही, असं अजिबात नाही आजी. पण आजी मला कळत नाहीये मी काय सांगू तुम्हाला. आजी मी मी खरंच सांगते, मी अंशुमनला श्वेताशी वाईट वागताना पाहिलंय. इनफॅक्ट तुम्ही त्या दिवशी डबा दिलात बघा, राजवाड्यान डबा विसरले होते आणि मी त्यांना ऑफिसमध्ये द्यायला गेले, तेव्हा पहिल्यांदा ही श्वेता मला भेटली. गुड मॉर्निंग मॅम. काय गो, पाणी आहे तुझ्या डोळ्यात, रडतेस तू? नाही मॅम, ते कचरा गेला डोळ्यात. कोणी काही बोललं असेल तरी मोकळेपणाने सांग. तू जर काही सांगितलं नाहीस तर मदत कशी मिळणार तुला? तसं तसं काहीच नाहीये. मला आणि निकिताला असं वाटलं की तूच एकदा बोलशील का तिच्याशी. म्हणजे प्लीज तू तिला सांग की आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो हो, तू जे आहे ते खरं सांग. अंशुमन सर मला असे मेसेजेस करतात. इतके घाणेरडे मेसेजेस? याच्याही पेक्षा खूप घाण मेसेजेस असतात मॅम. आणि आजी म्हणून मी तिला मदत करायचं ठरवलं, कारण तिचा गैरफायदा घेण्याचा अंशुमन प्रयत्न करतोय हे मला फॉर दॅट मॅटर आनंददादांना आणि निकिताताईंनाही पटलं होतं. पण अंशुमनच्या विरोधात राजवाडे काहीच ऐकून घेणार नाहीत, म्हणून मग आम्ही हा प्लॅन केला. श्वेताला सांगितलं की तू मला माफ करा, माझी चूक झाली सर. मला हा जॉब नाही सोडायचा आहे. आपण बोलूया का? डिस्कवर रिसॉर्टला ये. आजपर्यंत कोणतीच मुलगी मला नाही म्हणाली नव्हती. आणि मग मी लपून ते सगळं रेकॉर्डिंग केलं, कारण सांगितलेल्या गोष्टीवर ते नाही विश्वास ठेवणार, म्हणून त्यांना प्रत्यक्ष पुरावा दाखवावा यासाठी ह्या गोष्टी केल्या. समजा मी अंशुमनला सांगितलं आणि समोरला तू काही बोललीच नाहीस तर? खरंच आजी, श्वेताला न्याय मिळायला हवा. म्हणजे राजवाड्यांनी तर तिला सांगून टाकलंय की तू तुझी नोकरी सोडून दे आणि निघून जा. पण आजी गरजू मुलगी आहे आणि मुळात चुकली नाही आहे काही, त्यामुळे तिची नोकरी नको जायला. आणि दुसरी गोष्ट, बोल स्वानंदी, मी काही ऐकू शकते, बोल. अंशुमन राजवाड्यांसमोर त्यांच्याशी जे काही वागतो ते सगळं खोटं आहे. समोर दादाचं कसं आहे माहिती, मी जे सांगेन तेच त्याला बरोबर वाटतं. त्याच्या स्वतःचं काही डोकं नाहीये. तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. त्याच्या मनात ह्यांच्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही आहे. हे सगळं तो बोलला होता आणि बिलीव्ह मी, हे सगळं त्या रेकॉर्डिंग मध्ये होतं सुद्धा. म्हणजे मी खरंच सांगते, मला असं भावंडांमध्ये भांडण वगैरे नाही लावायचंय, पण राजवाड्यांच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला जातो इथे. आय एम सॉरी आजी, मी तुमच्या नातवाबद्दल. हे बघ, म्हणजे मी कधी बोलले नाही कोणाकडे, पण मलाही ना कधी कधी अंशुमनच्या वागण्याबद्दल ना संशय येतो. खरंच? पण मग तुम्ही सांगा ना राजवाड्यांना, म्हणजे त्यांना काय ह्याच्यातलं काहीच कळत नाही. खरं तर इतका हुशार माणूस आहे, माणसांबाबतीतली समज, एवढी मोठी कंपनी चालवतात, एवढी माणसं त्यांच्या हाताखाली काम करतात, मग त्यांच्या जवळचा, इतक्या जवळचा माणूस त्यांना फसवतोय हे त्यांना का कळत नाहीये? म्हणजे प्रेम, माया ह्या सगळ्याची इतकी कशी भूल पडली आहे त्यांना, का डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली आहे? हो, कारण अपराधीपणाची भावना आहे त्याच्या मनात. काय अपराधीपणाची भावना म्हणजे? सांगते. मला एक सांग, असं काय झालं की तुमच्यातलं लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती गेली? सर, मला कळतंय की आदिराला आता आमच्या घरी ऍडजस्ट करणं फारसं जमत नाहीये, आणि मी हेही मान्य करतो की माझी आई सुद्धा काही तिच्याशी फारसं चांगलं वागत नाही. पण सर, एक मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी त्यांच्यातला हा डिफरन्स नेहमी कमी करायचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यात नेहमी बॅलन्स निर्माण करायचा प्रयत्न करतो. पण
अनफॉर्च्युनेटली मी जे काय करतोय ना ते वर्कआउटच नाही होते. आणि सर मला अधिराचा पॉइंट सुद्धा पटतोय, पण आता ती असं म्हणते की ती माझ्या आईसोबतच राहणार नाहीये. कितीही झालं तरी ते माझं कुटुंब आहे ना. मी माझ्या आईवडिलांना सोडून नाही राहू शकत. आणि मी आधी सुद्धा सांगितलंय, त्यात आता माझ्या बाबांची तब्येत फारशी बरी नसते. सुष्मिता तर खूपच लहान आहे. प्रामाणिकपणे सांगू का, तर मलाही तू आणि अधिरानी तुझ्या घरच्यांपासून वेगळं राहावं असं नाही वाटत आहे. आणि म्हणून तुम्ही दोघांनी लग्न मोडून एकमेकांपासून वेगळं राहणं हेही नाही पटत आहे. लग्न करण्याच्या आधी तुमच्या घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला दोघांनाही माहिती होतं ना, कल्पना होती या गोष्टीची. तरी प्रेम केलं एकमेकांवरती, लग्न केलं, वचनं दिलीत एकमेकांना, कमिटमेंट केली. मग आता प्रॉब्लेम आणून नाही चालणार. आता हे नातं जास्तीत जास्त कसं टिकवता येईल ना याचा विचार करायचा, याचा प्रयत्न करायचा. तुम्ही काही मार्ग त्यातनं शोधा. हवं तर तुम्ही दोघंच कुठेतरी डिनरला जा, किंवा आठवड्यातनं 2-4 दिवस कुठेतरी वेगळीकडे जाऊन राहा, किंवा अगदी आई बाबांच्या शेजारचा फ्लॅट घ्या, तिथे राहा. पण कुठल्याही परिस्थितीत हा इश्यू सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आबोला धरणं आणि लग्न मोडणं हा पर्यायच असू शकत नाही. ठीक आहे सर. काय कारण आहे आजी? स्वानंदी, माझ्या पिंट्यासारखी माणसं ना अशी वरवर चिडणारी, कटकटी आणि अशी तिरसट वाटतात ग. पण त्यांनी मनात काय दडवून ठेवले हे मात्र कोणाला कळत नाही. पण त्यांच्या मनात नसे खूप कप्पे असतात ग. आणि सगळे काही सगळ्यांसाठी नसतात. पण पिंट्यांनी ना स्वतःला बंदच करून घेतले. म्हणजे कोणीही कितीही त्याच्या जवळचं असेल ना, तरी तो त्यांच्यासमोर असं 100% पारदर्शक नाही वागू शकत ग. कारण जो काही बंद कप्पा आहे ना, त्याच्यामध्ये इतकं दुःख आणि इतकी खोल जखम त्यांनी जपून ठेवले ना, की त्याच्यावरची जर खपली काढली ना, रक्त भळाभळा वाहू लागेल ग. मला नाही कळलं, कसली जखम? आपल्यामुळे आपल्या जवळची माणसं जगातनं निघून गेली याची जखम. म्हणजे खरं म्हटलं तर तो जबाबदार नव्हता, पण तो त्याचा दिवस होता, त्याच्यासाठी खूप आनंदाचा होता. पण त्या दिवसामुळे सगळ्या घरावर दुःखाची सावली पसरली. एक मिनिट माझी, मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय. म्हणजे स्वानंदी, माझा पिंट्या ना त्याच्या आई वडिलांचा खूप लाडका होता. म्हणजे त्यांचा खूप जीव होता ग त्याच्यावर. म्हणजे तो शहाणा होता, समजूतदार होता, जबाबदार होता. त्याच्याकडून खूप आशा होता त्याच्या वडिलांना. म्हणजे पिंट्याच्या आजोबानं जग सोडून जाताना मुलांवर सगळा कारभार सोपून गेले होते. आणि त्यांनी जो व्यवसाय सुरू केला होता ना, तो माझी दोन्ही मुलं, म्हणजे पिंट्याचे बाबा आणि त्याचे काका, हे दोघंही अगदी समर्थपणे बघायला लागले होते. आजोबांनी जाताना ना पिंट्याला घराण्याचा वारस म्हणून आशीर्वादही दिला होता. माझा नातू होताच तेवढा सक्षम. पिंट्याला एक धाकटी बहीण सुद्धा होती स्वानंदी. मल्लिकाची मुलं लहान होती, म्हणजे अधिरा तर अगदीच लहान होती. पिंट्याचा वाढदिवस न म्हणजे घरामध्ये अगदी उत्सवाचं वातावरण असायचं ग. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ना दुपारी पूजा, मग संस्थांना जेवण, आणि मग सगळीकडे कपड्यांचं वाटप व्हायचं. आणि मग संध्याकाळी मित्र परिवार घरी यायचं. तर काय विचारूच नको. जादूचे प्रयोग व्हायचे, ते बैठे खेळ व्हायचे आणि मैदानी खेळ व्हायचे. सगळं खूप धमाल असायची घरामध्ये. अगं त्या दिवशी झाडं पण लावली जायची बरं का. आणि नाटकांचे प्रयोग विनामूल्य करायचे. मोठे मोठे कार्यक्रम ठेवले जायचे. पिंट्याची आई ना अन्नपूर्णा होती. म्हणजे त्या दिवशी आमच्याकडे किती माणसं जेवायला यायची ना, सगळं हिशोबच ठेवता येत नव्हता. तो दिवस त्या माऊलीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा. आणि तसं सगळं कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करतात ना, तसा तो दिवस साजरा करायचे. तो दिवस